की काय प्रवेश भाजपमध्ये होत आहेत, काय प्रवेश राष्ट्रवादीत कमी होत आहेत. पण त्याचं कारण आणि त्याचा उपाय मी आज थोडक्यात सांगतो की जिथनं प्रवेश होत आहेत, जिथनं आउटगोईंग होते, ते इनकमिंग जिथं होत आहेत त्या लोकांना जरासं अजून संभ्रम अवस्था आहे. काय काय लोक टेक्निकल आपल्याकडे आहेत आणि प्रॅक्टिकल आपल्याकडे नसल्यामुळं आपल्याकडे थोडं प्रवेश कमी होत आहेत. प्रॅक्टिकल म्हणजे माझा अर्थ आहे की असल्या पक्षाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहायला पाहिजे आणि टेक्निकल म्हणजे तुम्ही टेक्निकल आहे आणि पक्षाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहत नाही, हे मला सांगायचं आहे. आणि काका आपली ताकद राष्ट्रवादीला जरूर फलटण तालुक्याला लागणार. आमदारांच्या रूपानं आमदार त्यांच्या पर्यानं राष्ट्रवादी वाढवायचं आम्ही दोघांनी एक संपर्क केले की जवळजवळ आम्ही 10,000 सभासद ह्या आपल्याला करून देणार. आता आमच्याकडे 5,000 पुस्तकं आल्यात. 5,000 पुस्तकापैकी 3,000 आमच्याकडे भरून आल्यात. ठराविक दिवसात काय काय लोकांची समजूत होती की आजचा कार्यक्रम झाल्यानंतर पुस्तकं भरायचं. जसं नंदू मला म्हटले की मला वाटलं की आज कार्यक्रम झाल्यानंतर मग आपण पुस्तकंला चालू करायचे आहेत. असे बरेच लोकांची संपर्क असल्या म्हणजे हे असल्यामुळं पुस्तकं कमी आल्यात. बाळासाहेब फलटण तालुक्यात आम्ही आमदार आणि आम्ही आपल्याला शब्द देतो व फलटण तालुक्याचे आमचे सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते आपल्याला शब्द देतो की फलटण तालुक्यात नंतर आपल्याला 10,000 पुस्तकं सभासद नोंद आम्ही आपल्याला करून देतो. एवढं मी आपल्याला शब्द देतो. मी आपल्याला जास्त वेळ आपला घेत नाही, परंतु आपल्याला एवढीच ग्वाही देतो की फलटण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या ताकदीवर चांगल्या पद्धतीने फलटणमध्ये उभा आहे, काम चालू आहे, कार्य करत आहेत. कुठलेही कार्यक्रम आपण आपल्या पक्षाचं सांगा, आम्ही ते कार्यक्रम यशस्वी पार पडतो. एवढंच मी माझ्या सर्व फलटण तालुक्याच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याच्या वतीनं आणि आमच्या आमदारच्या वतीनं आपल्याला तेवढं शब्द देऊन माझं 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो. खऱ्या अर्थानं शिवरूप राजेंनी खांद्यावरती जबाबदारी घेतली आणि ती लिहिल्या पार पडली. शिवरूप राजेसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, कारण एक नेतृत्व या तालुक्याला मिळालं गेलं. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सभासद नोंदणी फलटण तालुका या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला संबोधित करतायत. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सातारा जिल्हा अध्यक्ष श्रीमान बाळासाहेब सोळसकर, जोरदार टाळ्यांनी या ठिकाणी बाळासाहेब सोळसकरांचं आपण या ठिकाणी स्वागत करूया आणि मी सोळसकर साहेबांना निवेदन करतो आपण व्यक्त व्हा. आज या ठिकाणी फलटण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा या पक्षाच्या सभासद नोंदणीचा शुभारंभ, काही पक्षात प्रवेश आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या अशा कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले तुम्हा आम्हा सर्वांचे नेते, राज्यसभेचे खासदार, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन आदरणीय नितीन काका पाटील, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सचिन पाटील साहेब, माझ्याबरोबर आलेले कार्याध्यक्ष संजय देसाई साहेब, या तालुक्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि ज्यांच्याकडं फलटण तालुका फार मोठ्या अपेक्षेनं पाहतोय ते युवा नेते शिवरूपराजे खर्डेकर साहेब, महाराष्ट्र प्रदेश युवकचे अध्यक्ष देशमुख साहेब, सातारा जिल्हा राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष गोडसे साहेब, फलटण तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष आणि फलटण तालुक्याचे ज्येष्ठ नेते कैलासवासी सुभाषराव शिंदे भाऊ यांच्या सुनबाई प्रतिभा शिंदे, या ठिकाणी उपस्थित असलेले डिके अण्णा, त्याचप्रमाणे रामभाऊ ढेकळे, अशोकराव सस्ते, त्याचप्रमाणे बाळासाहेब खलाटे या ठिकाणी आहेत, नंदकुमार नाळे, आणि या ठिकाणी फलटण शहराची जोखमदारी ज्यांच्यावर आत्ताच आपण दिलेली आहे ते राहुल निंबाळकर भैया. शेवट आम्हाला कोणतरी निंबाळकर पाहिजेत नाही, स्वरूपराजे आहेत ते खालच्या बाजूला, पण शहरात पाहिजेत ना. आता राहुल भैया आहेत आणि आपण प्रचंड संख्येनं या ठिकाणी उपस्थित, आणि प्रामुख्याने मी मनापासून स्वरूपराजे तुमचं अभिनंदन करेन की या ठिकाणी
तरुणांची संख्या फार आहे. आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित, त्याचप्रमाणे पत्रकार, फलटण शहरातले सगळे व्यापारी वर्ग. खरं म्हणजे स्वरूप राजा, आम्हाला अपेक्षा नव्हती की आपण इतक्या चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम इथं आज घेऊ शकता. मला आठवतंय विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदरपासून आम्ही ज्या वेळेला काका ही निवडणूक अजितदादांच्या नेतृत्वाखालची विधानसभेची निवडणूक लढवत असताना कशा पद्धतीने लढवायची ह्या ज्या बैठकी होत होत्या, त्यात डिके अण्णा असतील, स्वरूपराजे असतील, अशोकराव सस्ते असतील, या सर्वच मंडळींनी कष्ट घेऊन ही निवडणूक आपण यशस्वीपणाने केली पाहिजे हा विचार घेऊन अजितदादांनी 3 सभा या ठिकाणी दिल्या. अनेक सभेतनं दादांनी या तालुक्याच्या विकासाच्या संदर्भातले जे शब्द दिलेले आहेत तेही भविष्य काळात निश्चितपणाने दादा पार पाडतील. आपल्याला मी जिल्हा अध्यक्ष या नात्याने एकच विनंती करेन की प्रत्येक गावात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांच्या विचाराची शाखाच तयार झाली पाहिजे. फादर काँग्रेसची झाली पाहिजे, युवक काँग्रेसची झाली पाहिजे, महिला काँग्रेसची झाली पाहिजे. प्रत्येक गावात दादांच्या नावाने फोटो टाकून बोर्ड तयार झाला पाहिजे, तो प्रत्येक गावात बोर्ड लागला पाहिजे. आपण आज फलटण मध्ये ही जी चौकात पक्ष नोंदणीचा जो कार्यक्रम घेतोय तो काय एकट्या फलटण मध्येच घेतोय अशी काय परिस्थिती नाही. तर प्रत्येक तालुक्यात अजितदादांनी ज्या वेळेला शिर्डीला पक्षाचं शिबिर झालं त्याच वेळेला सगळ्या जिल्हाध्यक्षांना अशा सूचना केलेल्या आहेत की पक्ष नोंदणीचा कार्यक्रम सुरू करत असताना प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तुम्ही सगळ्यांना मान्यवरांना घेऊन जा आणि टेबल मांडून चौकात पक्ष नोंदणीचा शुभारंभ करा. लोकांच्या पर्यंत तो पोहोचला पाहिजे की या ठिकाणी पक्षाची नोंद सुरू होती. आणि म्हणून या जिल्ह्याची एक महान जोखमदारी विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेस बांधण्याचं काम अजितदादा, सुनील तटकरे साहेब, प्रफुल्ल पटेल साहेब या सर्व नेते मंडळींनी खासदार नितीन काकांच्यावर जोखमदारी सोपवली. ज्या वेळेला काकांना राज्यसभेचं खासदार केलं त्यावेळेला दादांनी आम्ही काकांना लोकसभेची उमेदवारी मागत होतो, परंतु अडचण आली. राज्यसभेची उमेदवारी काकांना द्यायची ठरली त्यावेळेला दादांनी सांगितलं की नितीन तुम्हाला राज्यसभेची उमेदवारी देतो एकाचसाठी, सातारा जिल्हा हा पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत करण्यासाठी आपण ताकदीनं कामाला लागा, त्यासाठी तुम्हाला मी ही खासदारकी देतोय. आणि म्हणून काकांनी आता प्रत्येक तालुक्यात जाऊन तालुक्याच्या ठिकाणी पक्ष नोंदणीचा शुभारंभ करायचा आणि पक्ष या तालुक्यात वाढवायचं. कारण 99 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली त्यावेळेला कैलासवासी लक्ष्मणराव पाटील तात्या हे सातारा जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष होते आणि आज त्यांच्या जागेवर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जिल्हाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली. मी माझं भाग्य समजतो. आणि त्यावेळेला लक्ष्मणराव तात्यांनी सातारा जिल्ह्यातले 9 आमदार आणि 2 खासदार हे निवडून आणण्याचं ऐतिहासिक काम केलं होतं. आज त्यांचा चिरंजीव राज्यसभेचे खासदार आहेत, जिल्हा बँकेचे चेअरमन आहेत आणि काकांचं संघटन कौशल्य एवढं मजबूत आहे आणि त्यांच्या माध्यमातून पक्ष आपण बांधण्याचं काम सुरू केलं. या तालुक्यात परिवर्तन झालं. सचिन पाटलांच्या सारखा एक गरीब कुटुंबातला माणूस अजितदादांच्या नेतृत्वाखाली विधानसभेत गेला, परंतु माणूस बी भयंकर तयार निघाला. 10 वर्ष आमदार झाले तरी सभागृहात बोलता येत नाही, पण नागपूरला पहिल्याच झटक्यात बोलले. आणि काल तर मी कोरेगाव तालुक्याच्या काका उत्तर भागाच्या वतीनं मी मनापासून आमदारांचं अभिनंदन करेन की अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न पाण्याचा, नाटकी नाही, अंतकरणापासून पाण्याचा प्रश्न मांडला की गेली 15-20 वर्ष आमच्या भागातल्या पाण्याच्या प्रश्नासाठी आम्ही धडपडत होतो, पण त्या काळच्या नेतृत्वाने त्याला फारसा न्याय दिला नाही. परंतु आज सचिन पाटलांच्या रूपाने काल विधानसभेत, कालच मला वाटतंय ना, काल का परवा दिवशी आबा काका त्यांचं तुम्ही ती भाषण ऐका त्यांचं सभागृहातलं, अतिशय मुद्देसूद आणि सभागृहात कशी मांडणी करावी एखाद्या 20-25 वर्षाच्या जुन्या जाणत्या आमदारासारखी मांडणी केलेली. मी फलटण तालुक्याच्या जनतेचं मनापासून अभिनंदन करेन की असलं एक रत्न आपण या विधानसभेत पाठवलं. त्यांच्या माध्यमातून
आज दर मंगळवारच्या मिटिंगला सचिन पाटील तिथं हजर असतात. अहो कधी आम्हाला विमानात बसायला नाही मिळालं. स्वरूपराजे दादांनी तुम्हाला कधी डिके अण्णा तुम्हाला बसवलं का कधी? सचिन पाटलांना कोल्हापूरला आणलं, अजित दादांनी कोल्हापूरवरनं हेलिकॉप्टरनं कराडला आणलं. आम्ही नुसताच बाय बाय करतोय. म्हणजे मिळलो 25 वर्ष आम्ही राजकारणात. दादा बरोबर आम्हाला विमानात बसायला मिळाला. आगडी पडदिशी विमानात. म्हणजे दादांना बिच्चा बी मन जिंकलं. सगळे दादा ह्यांच्यावर आहेत. सगळे दादा जेवढे दादा आहेत तेवढे ह्यांच्यावर आहेत. आणि फलटणचं राजकारण तुम्हाला मी एक सांगतो. स्वरूपराजांनी ते आपल्या भाषणात सांगितलेली वस्तुस्थिती आहे की फलटणचं राजकारण आपल्याला युतीचा धर्म सांभाळूनच करायचं. उद्याची स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक काका सविस्तरपणे बोलतील. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक असतील, नगरपालिकेची निवडणूक असेल, या महायुतीच्या माध्यमातून लढवायच्यात. कुणीच मनात संभ्रम आणू नका की उद्या जिथं त्यांना भाजपला जिथं निवडून येण्यासारखी परिस्थिती असेल त्यांना तिथं देऊ. जिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जागा निवडून येईल ही आपल्याला आत्मविश्वास आहे. नितीन काकांच्या सचिन पाटलांच्या मार्गदर्शनाखाली तिथल्या उमेदवार घेऊ. आणि ही फलटण विधानसभा तालुक्यातल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आपल्याला ताकदीनं निवडणूक करायची. हे या निमित्तानं लक्षात ठेवा. कुणी काही म्हणाल भाजपची बी टीम आहे, भाजपचं असं आहे, काही नाही काही नाही. आम्ही आमचं रक्त कापलं तर अजित दादा, आणि आता सचिन पाटलांचं कापलं तरी अजित दादा आहे ना. बरोबर नाही. उजवा कापल्यावर आम्हाला द्या, डावा कापल्यावर तिकडे द्या, असं करा. परंतु दादांचं नाव त्या रक्तात आलं पाहिजे. ही भूमिका आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. रामभाऊ ढेकळ्यासारखा पंचायत समितीचा माजी सभापती, नंदकुमार नाळ्यांच्या सारखा एक चांगला व्यवसायातला वाटार मोठ्या गावातला एक सरपंच त्यांच्या मिसेस आहेत, तेही पूर्वी होते. अशोकराव सस्ते कुठे गेले? अशोकराव सस्त्यांच्या सारखा पंचायत समिती सदस्य होते. चिमणराव कदमांच्या मुशीत वाढणारा एक कार्यकर्ता आहे. अशी अनेक डिके अण्णा तर काय ती कायमच दादाची आहेत. तर अशी माणसं काका अतिशय चांगली. अजून अनेक माणसं येत आहेत. मला फोन येतात जिल्हाध्यक्षामुळं की आम्हाला पक्षात यायचंय, पण आम्ही ह्यांना विचारल्याशिवाय काय करू शकत नाही. काय चुकीचं केलं तर दादा आमच्या अंगावर येण्याच्या आधी इकडे जावा, म्हणून आम्ही ह्यांना पुढं करूनच सगळं करायचा निर्णय घेतलाय. नितीन काकांच्या नेतृत्वाखाली हा सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवत असताना या ठिकाणी प्रतिभा ताईंना मी विनंती करेन की आपण सुद्धा, तुम्ही हुशार आहात, अभ्यासू आहात, तुम्हाला भाषण करा. आज म्हणलं चांगलं बोलता पण तुम्ही बोलला नाही. तुम्ही सुद्धा प्रत्येक गावागावात जाऊन महिलांचं संघटन वाढवा, महिलांच्या शाखा काढा. पण मी आवर्जून सचिन पाटील साहेब आणि स्वरूपराजे तुम्हाला सांगतो, दादांनी दिलेला आदेश हा प्रत्येक गावात शाखा निघाली पाहिजे. त्या दृष्टीनं जिल्हा युवकचे अध्यक्ष आहेत, त्यांचं इथनं जवळच फलटण आणि खटावचे संबंध आहेत. आमचे सरचिटणीस निवास शिंदे पूर्ण वेळ पक्ष कार्यालयात बसून आहे. या तालुक्यातल्या प्रत्येक गावात शाखा झाली पाहिजे. त्याचे फोटो काढा आणि व्हॉट्सअपला प्रदेश आम्हाला कळवा आणि प्रदेशलाही कळवा. प्रदेशचे नंबर सुद्धा आम्ही तुम्हाला देतो. आणि या फलटण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अतिशय मजबूतपणे बांधणी चालली, हा संदेश राज्याच्या प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब असतील, सन्माननीय अजितदादा असतील किंवा प्रफुल्लभाई असतील यांच्यापर्यंत गेला पाहिजे. याची जोखमदारी आमदार सचिन पाटील साहेब तुमच्या नेतृत्वाखाली आणि स्वरूपराजेंच्या अध्यक्षतेखाली झाली पाहिजे, ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. नितीन काका जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन आहेत. कुणाला बँकेच्या संदर्भातल्या अडचणी असतील, हे कुटुंब असेल लक्ष्मणराव पाटील तात्यांचं कुटुंब, की हे कार्यकर्त्याला कामापुरतं वापरून घेणारं कुटुंब नाही. कार्यकर्ता एखादा अडचणीत आला, एखाद्या कार्यकर्त्यात त्याचं गाव त्याच्या विरोधात गेलं तरी सुद्धा लक्ष्मणराव पाटील तात्यांचं कुटुंब त्या कार्यकर्त्याला कधी वाऱ्यावर सोडत नाही. एक कार्यकर्ता असला तरी त्याच्या पाठीशी ठामपणानं उभं राहणार या जिल्ह्यात जर कोण असेल तर ते खासदार लक्ष्मणराव पाटलांचं कुटुंब. आणि तीच परंपरा तात्यांच्या हयातीनंतर नितीन काका असतील, राज्याचे पुनर्वसन मंत्री मकरंद आबा असतील. मी नंदुनाळ्यांना म्हणलं एकदा मकरंद आबांना वाटारला आणतो मी, आणि तुमच्याकडे चांगलं जेवण करा, खर्चिक गडी म्हणले. सगळं पूर्वी करत होते वाटतं आदेशाप्रमाणे जेवण, आता आमच्या आदेशाप्रमाणे करा आणि 4 पैसे खर्च करून राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत करण्याच्या दृष्टीनं आपण काम करा, एवढी अपेक्षा व्यक्त करतो. मकरंद आबांच्याकडं पुनर्वसन खातं आहे. ज्यांना ज्यांना महाराष्ट्राच्या राज्यात कुठं कुठं अडचण येईल
तिथं सचिन पाटील साहेबांना घेऊन मकरंद आबांना जर भेटला तर आज मकरंद आबांचं महाराष्ट्राच्या राजकारणात अतिशय प्रभाव असलेलं एक आपल्याला मिळालेलं मंत्रिपद आहे. त्याही दृष्टीनं आपण सर्वांनी आमदारांच्या बरोबर मकरंद आबांशी संपर्क ठेवा, नितीन काकांशी संपर्क ठेवा. आम्ही मंडळी तर तुमच्या बरोबर. स्वरूप राजांच्या सारखा खरं म्हणजे स्वरूप राजे सुद्धा इतके आक्रमक असतील असं मला कधीच वाटलं नाही. मी म्हणलं जरा शांबळूच दिसतात, पण विधानसभेनंतर बघितलं गडी लय आक्रमक आहे. आणि माणसाची परीक्षा प्रसंगाशिवाय कळत नाही. स्वरूप राजे, तुमची परीक्षा ह्या विधानसभेच्या निवडणुकीत जरा आता फटाकडे थांबवा. पलटणला जरा उसाचे पैसे आलेले दिसतात, जरा फटाके थांबवा. स्वरूप राजांनी अतिशय या विधानसभेच्या निवडणुकीत घेतलेलं कष्ट आणि त्यानंतर खरं म्हणजे त्यांची इच्छा नव्हती तालुका अध्यक्ष होण्याची, परंतु काकांनी त्यांना आग्रह केला की स्वरूप राजे, पलटणला जर तुम्हाला अध्यक्ष झाल्याशिवाय लोकांना कोणतरी आपल्याला एक मजबूत माणूस आपल्या बरोबर आहे हा संदेश गेला पाहिजे. आणि त्या दृष्टीनं स्वरूप राजांच्यावर अध्यक्षपदाची जोखमदारी दिली. त्यांनी चांगल्या पद्धतीनं आपला कारभार चालवलेला आहे. त्यांच्या मी मनापासून जिल्हाध्यक्ष म्हणून तुमचं मनापासून आभार मानतो. प्रतिभाताईंचंही आभार मानतो आणि तालुक्यातून आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून तुमचं आभार मानतो. आणि आमदार साहेबांना सांगतो की अशाच पद्धतीनं विकासाची घोडदौड आपण चालू ठेवा. तुमच्या पाठीशी अजितदादा आहेत, कुणीतरी नाही. अजितदादा असणं म्हणजे कृष्णासारखं आहे. कृष्ण पाठीशी त्याला कधीच अपयश आलं नाही. अजितदादा पाठीशी तुम्हाला कधीच अडचण येणार नाही. जी जी फलटणची विकासाची कामं रखडली असतील ते कामं करण्यासाठी अजितदादांच्या रूपानं जी बारामतीत झालं ते भविष्यात फलटणला करायचे आपल्याला. आणि ते सचिन पाटलांच्या हातून होईल याची खात्री बाळगतो. आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून आभार मानून जे पक्षात आलेत त्यांचं स्वागत करतो. ज्यांना पक्षाचे नियुक्त्या दिल्या उपाध्यक्ष म्हणून त्यांनी पक्षासाठी त्या परिसरात चांगल्या पद्धतीचं काम करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा तुम्हाला सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद. धन्यवाद. यानंतर आपल्या सर्वांचं एक लाडकं नेतृत्व फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे सर्वसामान्यांचे आमदार म्हणून अल्पावधीतच ज्यांच्यावरती बिरदावली लावली गेली असे आपल्या सर्वांचे लाडके आमदार सचिनजी पाटील व्यक्त होत आहेत. जोरदार टाळ्यांनी सचिन पाटलांचं सहर्ष स्वागत करूया. आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फलटण तालुका सभासद नोंदणी आपण ठेवलेली आहे. त्याचा शुभारंभ आपण लेड चौकातून केला आहे. आणि या कार्यक्रमानिमित्त आवर्जून उपस्थित असलेले आमचे जिल्ह्याचे नेते नितीन काका पाटील खासदार, त्याचबरोबर मनोजदादा देशमुख प्रदेशाध्यक्ष उपाध्यक्ष युवकचे, आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे नेते बाळासाहेब सोळसकर, आमचे मित्र पृथ्वीराज गोडसे युवकचे मोर्चा जिल्हाध्यक्ष, आमचे तालुक्याचे अध्यक्ष आमचे राजे शिवरूपराजे खर्डेकर, आमच्या प्रतिभाताई शिंदे तालुकाध्यक्ष महिला, डी.के. अण्णा पवार मार्गदर्शक, आमचे रामभाऊ ढेकळे माजी सभापती पंचायत समिती सदस्य सभापती, अशोकराव सस्ते मार्गदर्शक, बाळासाहेब खलाटे, पिंटू जगदाळे संचालक सातारा जिल्हा बोर्ड, राहुल भैया निंबाळकर, देसाई साहेब कार्याध्यक्ष, निवास शिंदे सरचिटणीस सातारा जिल्हा, आणि आमचे नंदकुमार नाळे आणि सर्वच माझे उपस्थित मित्रपरिवार, फलटण शहरातील राष्ट्रवादीचे सर्वच कार्यकर्ते. आपण आपला कार्यक्रम आहे तो सभासद नोंदणीचा कार्यक्रम आहे आणि आपण सभासद नोंदणी अतिशय चांगल्या पद्धतीनं चालू केलेली आहे. तालुक्यामध्ये सभासद नोंदणीचा माझ्या माहितीप्रमाणे हा पहिला कार्यक्रम आहे. आपण तालुक्यातल्या प्रत्येक जिल्हा परिषद गटात असा कार्यक्रम आता घेऊ आणि जिल्हा परिषद गटातले प्रत्येक राष्ट्रवादी काँग्रेसचा नवीन कार्यकर्ता तयार करू, त्याला ताकद देऊ आणि पूर्ण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना एकनाथ शिंदे पार्टी असेल, तिन्ही पार्टी आपण युतीचं सरकार आहे. कारण हे आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची याच्या पूर्वीची ताकद तालुक्यामध्ये होती, पण ती ताकद आपल्याबरोबर राहिली नव्हती. ऐन वेळेला दादांनी त्यांना तिकीट दिलं होतं आणि ते तिकीट त्यांनी नाकारलं, कारण त्यांचा दादांच्या नेतृत्वावर माझ्या माहितीप्रमाणे विश्वास राहिला नसावा. त्यांना कुठंतरी आपण कमी पडतोय, अजितदादांचा गट कुठंतरी कमी पडणार आहे असं वाटत असावं, म्हणून त्यांनी तो वेगळा निर्णय घेतला. पण त्याच ताकदीनं शिवरूपराजे आमच्या बरोबर आले, नितीन काका बरोबर आले
आणि जिल्ह्यातले सगळे आमचे अध्यक्ष बाळासाहेब सोळसकर आमच्या बरोबर आले. आणि मी भारतीय जनता पार्टीचं पूर्वी काम करत होतो, आता राष्ट्रवादीचं काम करतोय. भारतीय जनता पार्टीचं आमचं तालुक्याचं नेतृत्व रणजितसिंह नाईक निंबाळकर माझ्या बरोबर होते. त्यांचीही ताकद माझ्या पाठीशी प्रचंड होती. आणि अजितदादांची ताकद, आमच्या जिल्हाध्यक्षांची ताकद, नितीन काकाची ताकद, आमचे जिल्ह्याचे नेते मकरंदाबांची ताकद, ही सगळी ताकद एकत्र आली आणि फलटण तालुक्याचं चित्र बदललं. आणि चित्र नुसतं आता बदलून चालणार नाही. तुम्ही प्रतिनिधी मला केलंय, तुम्ही आशीर्वाद दिलाय, त्या आशीर्वादाचं साठी मला तालुक्यासाठी काम केलं पाहिजे. तालुक्यातले ज्या पक्षाचं मी नेतृत्व करतो या तालुक्यात, त्या तालुक्यातलं प्रामाणिकपणे काम, काका प्रामाणिकपणे राष्ट्रवादीचं सभासद वाढवण्याचं काम मी निश्चितपणाने यापुढे करणार आहे. याच्या अगोदरही करत होतो. ज्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये माझा प्रवेश झाला, त्या प्रवेशापासून दोन्ही नेतृत्व बरोबर घेऊन, पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सुद्धा प्रामाणिकपणे कार्यकर्ता या तालुक्यामध्ये दादांच्या पाठीशी उभा करण्याचं काम मी करणार आहे. आणि शाहू फुले आंबेडकरांचा विचार आपल्या पक्षांनी जो राबवलेला आहे, महाराष्ट्रामध्ये अजितदादांच्या नेतृत्वाखाली आपण काम करत असताना तालुक्यामध्ये तो विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करणार आहे. संघटना मजबूत करणार आहे, संघटनेचं काम वाढवणार आहे. संघटनेतला प्रत्येक सभासद, त्याचा नंबर, फोन नंबर, संघटना जसं अध्यक्षाने आमच्या सांगितलं, गाव तिथं शाखा, वाडी तिथं आपला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा बोर्ड आपला असला पाहिजे. ह्याच्यापूर्वी मी ज्या पक्षात काम करत होतो दादा, ती सुद्धा संघटना चांगलं काम करत होती. त्याच्याही पेक्षा आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं काम या तालुक्यात चांगलं दिसेल. रामभाऊ, आपल्याला सगळ्याला मिळून काम केलं पाहिजे आणि असा पक्ष वाढला पाहिजे. आणि वाढवण्यासाठी जी काय ताकद लागल, जे काय सहकार्य लागल, ते निश्चितपणानं मी या तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून तुमच्या पाठीशी ठामपणे उभा राहील. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेल्या आमचे पत्रकार बंधूंचंही मी मनापासून आभार व्यक्त करतो, कारण त्यांची ताकद, लेखणीची ताकद कायम माझ्या पाठीशी असते आणि त्या ताकदीवरती मी तालुक्यात काम करत असतो. प्रेरणा देण्याचं काम आमचा पत्रकार वर्ग करत असतो. त्याबद्दल त्यांचेही मनापासून आभार व्यक्त करतो. इथं जमलेले तालुक्यातील सर्वच तरुण मित्र, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वच कार्यकर्ते, यांचंही मी मनापासून आभार व्यक्त करतो. आपण कमीत कमी वेळामध्ये या कार्यक्रमाचं नियोजन केलं आणि या कार्यक्रमासाठी आपण सगळेच जण उपस्थित राहिला. आत्ता आम्ही सभासद नोंदणी आम्ही 5,000चं टार्गेट पहिल्या तालुक्यातलं ठरवून चाललो आहे. त्यातलं 3,000 सभासद आमचे पूर्ण झालेले आहेत. आमचं उद्दिष्ट 10,000चं आहे. तर निश्चितपणानं येणाऱ्या एक महिन्यामध्ये निश्चितपणाने काका आम्ही 10,000 सभासद नक्की करू. ते सभासद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे, त्याचा नंबर, फोन नंबर, माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतल्या कुठल्याही कार्यकर्त्याला तुम्ही सभासदाला फोन केला तर तो राष्ट्रवादीचाच असेल. तो कापला तरी अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे तो राष्ट्रवादीचाच निघेल. ह्यात काही शंका बाळगायचं काही कारण नाही. 100% तो अध्यक्ष तो राष्ट्रवादीचाच कार्यकर्ता निघेल. त्याचं रक्त राष्ट्रवादीचं असेल, तो काम करणारा कार्यकर्ता राष्ट्रवादीचा असेल. हा शब्द मी तुम्हाला या निमित्ताने देतो आणि माझे मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. कार्यक्रमामध्ये काका थोडासा 1-2 मिनिट काका, या कार्यक्रमाच्या निमित्तानं अध्यक्ष ओबीसी सेलपदी श्री रणजित बापूराव भुजबळ आपले या ठिकाणी नियुक्ती होते. मी काका आणि सर्व सन्मान्यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नियुक्ती पत्र द्यायचं आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा, कारण एक उमदा कार्यकर्ता म्हणून रणजित दादांकडे पाहिलं जातं असा हा रणजित भुजबळ होय. त्याचबरोबर या ठिकाणी ओबीसी सेलपदी गणेश रामचंद्र भोई आपली या ठिकाणी नियुक्ती होते. मी सर्व प्रमुख अतिथींना विनंती करतो की आपण या ठिकाणी नियुक्ती पत्र द्यायचंय. तदनंतर फलटण तालुका सरचिटणीस तालुकापदी विराज सोनवलकर भाडळे खुर्द आपली या ठिकाणी नियुक्ती होते. त्याचबरोबर फलटण तालुका युवक उपाध्यक्ष पूर्व विभाग अमित सोनवलकर पाटील आपली या ठिकाणी नियुक्ती होते. मी अमित सोनवलकर आपणास निवेदन करतो, आपलं नियुक्ती पत्र त्या ठिकाणी घ्यायचं आहे. धन्यवाद. सर्व सन्मान्यांना निवेदन असेल, अजित
भोसले कुठं आहेत आपण? कृपया आपलं 2 वेळा नाव अनाऊन्स झालं होतं, आपण उशिरा आलात, आपला या ठिकाणी सन्मान होतोय. या अजितजी भोसले साहेब. ओके, धन्यवाद. मी सर्व सन्मान्यांना निवेदन करतो, कृपया आपण स्थानापन्न व्हा. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं संबोधित होत आहेत एक रुबाबदार खासदार म्हणून, ज्यांच्याकडे हा सातारा जिल्हा पाहतो, असे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि आपल्या सर्वांचे लाडके खासदार आदरणीय नितीन काका पाटील यांच्यासाठी फलटणकरांना जोरदार टाळ्या होऊ द्यात, कारण एक रुबाबदार व्यक्तिमत्व अशी ओळख आहे आणि नितीन काका व्यक्त होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभासद नोंदणीच्या शुभारंभाच्या प्रसंगी उपस्थित असलेले फलटण तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार, ज्यांनी आता आपल्याला मार्गदर्शन केलं, ते आमचे सचिन कांबळे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील सोळसकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष आणि जिल्हा परिषदचे माजी शिक्षण सभापती संजय देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा युवकचे अध्यक्ष आमचे सहकारी पृथ्वीराज गोडसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे प्रदेश चिटणीस आमचे सहकारी मनोज देशमुख, आपल्या तालुक्याचे अध्यक्ष आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे आमचे संचालक, सहकारी संचालक शिवरूपराजे खर्डेकर, महानंदाचे माजी संचालक, माजीच का अजून आहे, माजी व्हाईस चेअरमन DK पवार, आपल्या महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा फलटणच्या प्रतिभा शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे सरचिटणीस निवास शिंदे, आपल्या तालुक्याचे माजी सभापती रामभाऊ ढेकळे, अशोकराव सस्ते, बाळासाहेब खलाटे, पिंटू जगदाळे, राहुलभाई निंबाळकर, उपस्थित आता सर्वच आपण प्रमुख कार्यकर्ते या तालुक्यातील, या विभागातील सर्वच अजितदादांच्या नेतृत्वावर करणारे आपण सर्व फलटण शहर आणि फलटण परिसरातील आपण सर्वच प्रमुख कार्यकर्ते आज जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नोंदणीचा आजचा हा पहिलाच कार्यक्रम आहे. शिर्डीच्या अधिवेशनामध्ये दादांनी आणि प्रदेशाध्यक्षांनी सांगितलं की प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी चौकामध्ये मांडव घालून राष्ट्रवादीच्या नोंदणीचा तुम्ही शुभारंभ करा आणि प्रत्येक तालुक्याच्या शहराच्या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करावा, अशा पद्धतीचे आदेश आपल्याला
आपले प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेबांनी दिले आणि त्याच्यानुसार आज हा जिल्ह्यातला पहिला कार्यक्रम आपला होत आहे आणि अतिशय मोठ्या संख्येने आणि मोठ्या उत्साहाने म्हणजे आज आम्ही इथं आलो फटाके वाजवून म्हणजे कार्यक्रम निम्मा संपतो पण फटाके वाजवत होते इतक्या उत्साहामध्ये आणि आनंदाच्या वातावरणामध्ये आज पक्ष नोंदणीचा शुभारंभ आज जिल्ह्याच्या मध्ये आज इथं फलटणमध्ये पहिल्यांदा होत आहे असेच कार्यक्रम आपल्याला तालुक्याच्या प्रत्येक ठिकाणी 11 तालुक्यामध्ये 11 कार्यक्रम आपल्याला इथनं पुढे घ्यायचे आज फलटणचा झाला आता खरं म्हणजे अधिवेशन राज्याचंही चालू आहे आणि माझंही दिल्लीला अधिवेशन चालू आहे मी काल पहाटेच आज पहाटे दिल्लीहून आलो आणि त्याच्यामुळं थोडं कार्यक्रम सगळे उशिरा बँकेत माझा बराच वेळ गेला कारण मागच्या 8-10 दिवस मी दिल्लीत असल्यामुळं भेटा येणाऱ्यांची संख्या जास्त होती त्यामुळं तुम्हाला इथं मला यायला का 1 तासभर अध्यक्ष साहेब उशीर झाला आमचे राजे त्यामुळं रागावले पण आता काय नाईलाज आहे काय करणार त्याला तुमचा आदेश डावलायचा म्हणजे अवघड काम आहे ना शेवटी आमदार साहेब आणि तुम्ही सांगितलं की या कार्यक्रम मागच्या आठवड्यातच त्यांना कार्यक्रम घ्यायचा होता मी त्यांना म्हणलं तुम्ही कार्यक्रम घेऊन टाका माझं अधिवेशन आहे मला वेळ होणार नाही पण त्यांनी सांगितलं तुम्ही आल्याशिवाय आम्ही कार्यक्रमच घेणार नाही दोघांनी आमदार साहेब असतील आणि शिवरूपराजांनी दोघांनी सांगितलं की तुम्ही आला तरच हा कार्यक्रम होईल त्यामुळं तुम्ही यायलाच पाहिजे कार्यक्रमाला त्यामुळं आज इथं या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सगळे जमलोय माझ्या आधीच्या वक्त्यांनी सगळ्यांनी सांगितलं राज्यातील मागच्या आपण पाहिल्या की गेल्या 4-5 वर्ष राज्यामध्ये जे अस्थिरतेचं वातावरण होतं आणि त्याच्यानंतर लोकसभेच्या निवडणुका झाल्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या जे काय निकाल आहेत ते सगळे आपल्या सर्वांच्या समोर आहेत सुरुवातीला आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांच्या नेतृत्वाखाली युतीच्या सरकारला लोकसभेच्या जागांमध्ये आपल्याला थोडं अपयश आलं म्हणायला हरकत नाही थोड्या जागा कमी आल्या पण त्यानंतर राज्य सरकारने अजितदादांनी असेल एकनाथ शिंदे साहेब त्यावेळी मुख्यमंत्री होते फडणवीस साहेब असतील आणि अजितदादा या सगळ्या मंडळींनी लाडकी बहीण असेल शेतकऱ्यांना 7.5 HP पर्यंत वीज बिल माफी असेल अशा अनेक लोक उपयोगी आणि अशा अनेक योजना जाहीर केल्या आणि त्याच्यानंतर या सगळ्या घोषणांचे किंवा या सगळ्या लोकांच्यासाठी ज्या काही योजना जाहीर केल्या युतीच्या शासनाने त्याचा परिणाम हा विधानसभेच्या निवडणुकीवर झाला आणि प्रचंड मोठ्या संख्येने जी महाराष्ट्रातली जनता लोकसभेच्या वेळी ज्या जनतेने नाराजी दाखवली त्या जनतेने आपल्याला विधानसभेमध्ये तेवढ्याच मोठ्या संख्येने किंबहुना त्याहीपेक्षा जास्त मोठ्या संख्येने आपला विश्वास दाखवला आणि आज अतिशय मजबूत असं सरकार देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अजितदादा असतील एकनाथ शिंदे साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली आज राज्यामध्ये स्थापन झाले आताच बजेटचं अधिवेशन झालं
अनेक लोकोपयोगी योजना ह्या त्यामध्ये सुद्धा दादांनी बजेट मांडलं आणि जनकल्याणाच्या अतिशय वेगवेगळ्या योजना या दादांनी जाहीर केल्या. येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा 5 वर्षाचा कालावधी युती शासनाचा आहे. त्यामुळं आता तुम्ही मंडळींनी तुमच्या विचाराचे आमदार निवडून दिलेत फलटणमधून. त्यामुळं तुम्ही निश्चिंत राहा. अजितदादांच्या माध्यमातून युती शासनाच्या माध्यमातून जे काही विकास कामं असतील ती विकास कामं निश्चितपणाने होतील, याविषयी तुम्ही निश्चिंत राहा. पक्ष संघटनेचे आज आपण इथं विविध पदाधिकाऱ्यांना, आज आपण वेगवेगळ्या लोकांना आज संघटनेमध्ये स्थान देण्याचा प्रयत्न केलाय. संपूर्ण फलटण तालुक्यातनं मला वाटतं तुम्ही सगळे भाग कव्हर केले असतील, कारण मला तितकीशी माहिती नाहीये फलटणची. पण सगळ्या गट, जिल्हा परिषद गट, पंचायत समिती निहाय आणि शहर असं सगळं तुम्ही कव्हर केलं असेल आणि त्या पद्धतीने तुम्ही आता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या कामाला सुरुवात करा. आज आमदार तुमच्या बरोबर आहेत, शिवरूपराजे आहेत, आम्ही मंडळी जिल्ह्यातून आहोत. निश्चितपणाने ज्या काही तुमच्या अडीअडचणी असतील, ज्या काही लोकांच्या अडीअडचणी असतील, त्यामध्ये मार्ग काढण्यासाठी किंबहुना त्याच्यावर योग्य ते उपाय करण्यासाठी जी काही शक्ती लागेल ती आमच्या सर्वांच्या माध्यमातून तुमच्या पाठीशी, पक्षातल्या या सर्व पदाधिकाऱ्यांच्या पाठीशी निश्चितपणे राहील. याविषयी तुम्ही कुणीही मनामध्ये शंका बाळगू नका. येणाऱ्या आमच्या अध्यक्षांनी उल्लेख केला की येणाऱ्या नगरपालिकेच्या असतील किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका असतील, अजूनही त्या निवडणुका सुप्रीम कोर्टाच्या निकालामध्ये अडकलेल्या आहेत आणि त्यामुळं पक्षाचे नेते आपल्याला ज्याप्रमाणे आदेश देतील, प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्या पद्धतीने आपल्याला आदेश असतील त्या पद्धतीने आपल्याला जिल्ह्यात या सगळ्या निवडणुकांना भविष्यामध्ये सामोरं जायचंय आणि त्यासाठी गावोगावी राष्ट्रवादी काँग्रेसचं संघटन हे बळकट करण्याची आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि ती निश्चितपणाने येणाऱ्या कालावधीमध्ये आपण पार पाडू. याविषयी तुम्ही कुणीही मनामध्ये शंका बाळगू नका. जरी जिल्ह्यामध्ये 2च आमदार आपले असले, एक वाईचा आणि एक फलटणचे, तरी सुद्धा जिल्ह्यामध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे चांगल्यापैकी जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समिती सदस्य असतील, हे निवडून आणू. याविषयी तुम्ही सगळ्यांनी मनामध्ये खात्री बाळगा. दादांचं नेतृत्व आहे. दादा आपले पालकमंत्री होते, त्यामुळं या संपूर्ण जिल्ह्याला दादांच्या कामाची आणि दादांच्या कामाच्या झपाट्याची तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे. जे काम होणार आहे ते समोर दादा सांगणार की हे काम होईल आणि जे काम होणार नाही ते दादांनी एकदा सांगितलं, जर का हे काम होणार नाही तर मला वाटत नाही या राज्यातला कोणता नेता ते काम करू शकेल. इतका प्रशासनाचा आणि कामाचा दांडगा अनुभव आणि कामावर प्रशासनावर पकड असलेला असा आपला दादांसारखं नेतृत्व आहे. आणि मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचे, मी नेहमी सांगतो, आज आपण पाहिलं राज्याचं एकूण राजकारण आपण पाहिलं. मगाशी मी सांगितलं की अनेक स्थित्यंतरं झाली गेल्या 5 वर्षामध्ये. म्हणजे एकही पक्ष असा शिल्लक राहिला नाही मनसे सोडला तर की जो सत्तेत आला नाही. सगळे पक्ष सत्तेत आले आणि सगळे पक्ष सत्तेत न गेले. अशा पद्धतीचे मागचे 5 वर्ष महाराष्ट्राने अनुभवले. पण या सगळ्या ह्याच्यात राजकारणात जर का आपण विचार केला तर शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी
जी आपण मंडळी राजकारण करतो, यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांनी जी आपण मंडळी राजकारण करतो, या सगळ्या लोकांना इथून पुढची 25 वर्ष अजितदादांच्या नेतृत्वाशिवाय पर्याय नाही, हे मला तुम्हाला या निमित्ताने सांगायचंय. तुम्ही पहा, कोणत्याही पक्षात बघा, आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्याची पकड असेल असं नेतृत्व ना काँग्रेसकडे, ना पवार साहेबांच्या पक्षामध्ये, ना शिवसेनेमध्ये. ते फक्त आपण पाहिलं तर इथून पुढचं 25 वर्ष शाहू फुले आंबेडकर आणि चव्हाण साहेबांच्या विचारांनी राजकारण करणारं हे फक्त अजितदादांचं नेतृत्व आहे. त्यामुळं आपण सगळ्यांनी इथून पुढं पक्षाची नोंदणी अतिशय बारकाईने करावी. अध्यक्षांनी आणि आपल्या आमदार साहेबांनी सांगितलंय की 10,000ची नोंदणी होईल, पण ही 10,000ची नोंदणी करताना कागदावर नोंदणी नको, प्रत्यक्षात नोंदणी त्या गावामध्ये जाऊन त्या गावातल्या कार्यकर्त्यांनी प्रत्यक्षात नोंदणी करावी. एवढीच माझी तुम्हाला या निमित्ताने सांगणं आहे. तुम्ही अतिशय मोठ्या संख्येने इथं आज जमला आणि अतिशय चांगल्या आणि आनंदाच्या वातावरणामध्ये आपण पक्ष नोंदणीचा शुभारंभ केला. त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं, राष्ट्रवादी काँग्रेसवर, अजितदादांवर प्रेम करणाऱ्या तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो. इथं आम्हाला बोलवलं, आमचा सत्कार केला, त्याबद्दल सुद्धा आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, धन्यवाद काका. आपण या ठिकाणी सर्वांना संबोधित 2 मिनिटं. या कार्यक्रमासाठी आभार प्रदर्शन करण्यासाठी मी प्रतिभा शिंदे, हा आभार कार्यक्रम झाल्यानंतर, बरं ठीक आहे मॅडम, एकच मिनिट. अगोदर सभासद नोंदणीचा कार्यक्रम आणि नंतर आभार प्रदर्शन. आणि खऱ्या अर्थानं सभासद नोंदणीचा शुभारंभ होतोय. फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिनजी पाटील साहेब हे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सभासद नोंदणी स्वतः करतायत. आणि पक्ष सभासद नोंदणीला या ठिकाणी सुरुवात होते आहे. दोन मिनिटं कोणी उठू नका, महत्वाचा कार्यक्रम या ठिकाणी अजून आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सभासद नोंदणी फलटण तालुका आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी सभासद नोंदणीला सुरुवात होते. फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय सचिन पाटील यांनी या ठिकाणी सभासद नोंदणी केलेली आहे आणि सभासद नोंदणी या कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. कार्यक्रम संपल्यानंतर या ठिकाणी आपण प्रमुख कार्यकर्त्यांशी संपर्क करायचा आहे. ओके, धन्यवाद. मी सर्व सन्मान्यांना निवेदन करतो की आपण कृपया आसनस्थ व्हा. समोर ओके, धन्यवाद. मी सर्वांना विनंती करतो की आपण कृपया स्थानापन्न व्हा. सर्व सन्माननीयांना निवेदन असेल कृपया आपण स्थानापन्न व्हावं. 2 मिनिटं स्थानापन्न व्हा. रोहन मोरे कृपया आपण पुढे यायचंय.
तुमचा काकांच्या चिकू काका एक पक्ष प्रवेश होतो रोहन मोरे यांचा. आपण या ठिकाणी पक्ष प्रवेश करावा. आज समोर भैया इकडं. ओके धन्यवाद. मी सर्व सन्मान्यांना निवेदन करतो कृपया आपण 2 मिनिटं स्थानापन्न व्हा आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आभार व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट महिला अध्यक्षा आदरणीय प्रतिभाताई शिंदे आपणास मी निवेदन करतो आपण या कार्यक्रमाचे आभार व्यक्त करायचे. नमस्कार. आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फलटण तालुका इथल्या आपल्या पक्षाच्या सभासद नोंदणी कार्यक्रमाच्या शुभारंभानिमित्त उपस्थित माननीय खासदार श्री नितीन काका पाटील, माननीय मनोजदादा देशमुख, माननीय बाळासाहेब सोळसकर, माननीय पृथ्वीराज गोडसे, माननीय शिवरूपराजे खर्डेकर, माननीय श्री डी के पवार, माननीय रामभाऊ डेकळे, माननीय अशोक सेठ सस्थे, माननीय बाळासाहेब खलाटे, माननीय पिंटू जगदाळे, माननीय राहुल भैया निंबाळकर, माननीय देसाई साहेब, माननीय निवास शिंदे, माननीय नंदकुमार नाळे, उपस्थित सर्वच माननीय आपल्या सर्वांचे लाडके आमदार माननीय श्री सचिनदादा पाटील आणि उपस्थित सर्व मान्यवर. आज खरं तर सभासद नोंदणी सुरू झालेलीच आहे, पण खऱ्या अर्थानं फलटण तालुक्यात एक बदलाचं वारं विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने झालं आणि आपण सर्वांनी मिळून त्यावेळेस एक बदल घडवून आणला आणि आपल्या सर्वांचा जीवाभावाचा आपल्यातला माणूस आणि आपल्या सर्वांचं काम करू शकणारा की ज्याच्यापर्यंत आपण पोचू शकतो असा माणूस आपण निवडून दिला आणि आज त्याची सर्व जे काही फळं आहेत ते आपण बघतो आहोत की ते चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत. आज तर बऱ्याच लोकांचे प्रवेशही झाले. त्यानिमित्ताने पक्ष संघटना वाढण्यासाठी, पक्ष मजबूत होण्यासाठी निश्चितपणे मदत मिळेल आणि सर्वच कार्यकर्त्यांच्या वतीनं मी पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना हे आश्वासन देऊ इच्छिते की आम्ही सर्वजण मिळून एक चांगलं काम करण्याचं, संघटना वाढवण्याचं, राष्ट्रवादी पक्षाला मोठी ताकद देण्याचं काम करू. आणि मी या निमित्तानं तुम्हा सर्वांना आवाहन देखील करते की तुम्ही सर्वांनी आम्हा सर्व कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहावं, जेणेकरून आम्हालाही काम करण्यासाठी बळ मिळेल, जे काही त्रास भविष्यात होतील त्यासाठी सामर्थ्य मिळेल. आज या ठिकाणी आपण बघतो आहोत की पुरुषांची संख्या जास्त आहे, पुरुषांचीच संख्या आहे, महिलांची संख्या नाही. आणि जी लाडकी बहीण योजना आपण चालू केली आणि ज्या लाडक्या बहिणींमुळे आज आपण सर्वजण इथं आहोत, तर मला असं वाटतं की पक्षाने आणि पक्षाच्या सर्व मेल डॉमिनेटिंग सिस्टीमने थोडंसं महिलांकडं पण लक्ष दिलं पाहिजे. आज इथं निश्चितपणे आम्ही पण करू ते, पण तुम्ही सर्व आमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहा. मला असं वाटतं की आज इथं उपस्थित प्रत्येकानं आपल्या घरातून एक स्त्री आणली असती इथं, तर आमची पण थोडीशी राहिली असती, ताकद दिसली असती. तर त्यानिमित्ताने मी हे सांगू इच्छिते. आणि इथं उपस्थित सर्वच लोकांचे, जे कोणी इथं आज राष्ट्रवादीच्या प्रेमाखातर, दादांच्या प्रेमाखातर इथं आले, त्या सर्वांचे मी आभार मानते. ज्या पक्ष कार्यकर्त्यांचे आज प्रवेश झालेले आहेत त्या सर्वांचे देखील मी स्वागत करते आणि त्यांनी जोमाने काम करावं असं मी त्यांना विनंती करते. याच्यानंतर आपण सर्वजण मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यालयात 5 मिनिटं जाणार आहोत. त्यानंतर कार्यालयाचं उद्घाटन होणार आहे इकडे आपल्या आमदारांच्या कार्यालयाचं आणि त्यानंतर आमदारांच्या घरी चहापानाचा कार्यक्रम होईल. धन्यवाद. धन्यवाद.